श्यामची आई सगळ्यांनी वाचलं असेल. श्यामच्या घरी एकदा पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांनी आपला कोट असा खुंटीवरती टांगून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी पाहुणे जायला निघाले आणि पाहुण्यांच्या लक्षात आलं खुंटीवरती कोट टांगून ठेवला पण कोटातले पैसे मात्र चोरीला गेलेत. पाहुणे तर निघून गेले पण आई मात्र पुढचे 2 दिवस श्यामसोबत बोलली नाही. आणि मग तिसऱ्या दिवशी पोरानं विचारलं, आई तू बोलत का नाहीये? त्यावेळेस श्यामच्या आईने सांगितलं, पाहुण्यांच्या कोटमधले पैसे चोरीला गेले. श्याम कुणी घेतले? मग श्याम रडायला लागला आणि म्हटलं, आई मीच ते कोटातले पैसे घेतले. कशासाठी घेतले बाळा? त्यावरती श्यामनं सांगितलं, आई मला त्या पैशातनं दुसरं काही खाऊ वगैरे घ्यायचं नव्हतं, मला एक पुस्तक खरेदी करायचं होतं आणि ते पुस्तक खरेदी करण्यासाठी मी पैसे चोरले. यावरती श्यामच्या आईचं वाक्य काय माहितीये? राजा, पहिलीत असताना तुला शिकवलंय चोरी करू नये. तू पहिलीत वाचलेलं आणि पहिलीत शिकलेलं अजून तुझ्या कृतीत नाहीये. आता नवीन पुस्तक वाचून तू आणखी काय शिकणार आहेस? फक्त मार्कांसाठी शिकवायचं नसतं, सुविचार म्हणून गोष्टी पोरांच्या मनावरती उमटवायच्या नसतात. त्यातून मुलं शिकतायत का, मुलं तशी वागतायत का याचं चिंतन करायचं असतं. प्रत्येक वेळेस हातात छडी घेऊनच मारायचं नसतं. कधी कधी पालकांचा मुलांसोबतचा आबोला सुद्धा खूप काही सांगून जातो. 2 दिवस जर पालक आपल्याशी बोलले नाहीत तर पोरं अस्वस्थ व्हायला हवेत, बाबा माझ्याशी बोलले नाहीत. प्रत्येक वेळेस रागूनच नाही होत, कधी कधी न बोलता सुद्धा संवाद साधता येतो. महात्मा गांधी जर शांत बसले तर त्यांचा आवाज लंडनपर्यंत जात होता. अण्णा हजारेंनी राळेगणमधून मौन बाळगलं तर दिल्लीपर्यंत आवाज जात होता. कधी कधी मौनामध्ये सुद्धा ताकद असते, पण ती मौन कधी कुठे कुठपर्यंत याचं तारतम्य ठेवून आम्हाला येणाऱ्या पिढ्यांवरती संस्कार करता येतील का? मला वाटतं याचा विचार करा. जाताना मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण शेवटच्या 2 गोष्टी मला आपल्याला सांगायच्यात. संस्कार आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी आभाळातून येत नाहीत. तुमच्या माझ्या वागण्या बोलण्याची रीत ठरवते की आम्हाला कोणता संस्कार पेरायचा आणि त्या संस्कारातून कोणत्या गोष्टींची निर्मिती करायची. म्हणून येणारी पोरं लढतील, सामर्थ्यशाली बनतील, त्यांच्या मनगटामध्ये रग निर्माण होईल या संस्कृतीच्या रक्षणासाठी, अशी अपेक्षा आपण करायला हरकत नाही. लढा भिडा, वेळप्रसंगी तारतम्य बाळगून 2 पावलं माघार घ्या, हे सगळं आपण आपल्या मुलांना शिकवायला हवं. शिवाजी महाराजांना मिर्झा राजेसोबत तह करावा लागला, तहामध्ये 23 किल्ले द्यावे लागले. मग शिवाजी राजे हार मानून शांत बसतात का? आयुष्यात संघर्ष येत असतो. आयुष्य कधी संघर्ष आहे तर कधी तडजोड आहे, कधी 2 पावलं पुढे जाणं आहे तर कधी 2 पावलं मागे येणं आहे, कधी संकटांना छाती काढून भिडणं आहे तर कधी संकटांना मिश्किलपणे सामोरं जाणं आहे. हे तारतम्य ठेवून वागणं आम्हाला येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावं लागेल. तह केला मिर्झा राजेसोबत आणि निघून गेले आग्र्याला भेटायला औरंगजेबाला. जाताना एवढ्याशा संभाजीराजांना घेऊन गेले. मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आत्तापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आत्तापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्यासोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे लाओगे? एवढासा संभाजी राजा. पण माहीत होतं आत्ता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे संस्कार हे फक्त हातात पाटीन पेन्सिल घेऊन करायचे नसतात. वागण्या बोलण्यातनं कळलं पाहिजे आपल्या लेकरांना की आपला बाप कसा जगला, आपली आई कसं वागली, आपल्या आजूबाजूची माणसं कशी जगली, आणि येणाऱ्या पिढ्यांनी आदर्श घ्यावेत आणि येणाऱ्या पिढ्यांनी पायांवरती डोकी ठेवावीत. असे पाय आम्हाला निर्माण करता येतील का, याच्यासाठी प्रयत्न करा. अहो, आग्र्याच्या सभागृहामध्ये आत्तापर्यंत कुणी आवाज उंच करून औरंगजेबासोबत बोललेलं नव्हतं. शिवाजीराजांनी त्या सभागृहात रामसिंगाला जाब विचारला, आम्हाला इथं अपमान करायला तुम्ही बोलवलंय? दरबाराचा रिवाज होता, मुजरा करायचा, 10-12 पावलं मागे यायचं, थेट औरंगजेबाला कुणी पाड दाखवायची नाही. औरंगजेबाला पाड दाखवली आणि ताडदिशी शिवाजीराजे तिथं निघून गेले. परक्यांच्या गोटात शेकडो किलोमीटर दूर आजूबाजूला सगळं शत्रूचं सैन्य, आणि तिथं आपला बाप असा स्वाभिमान दाखवतो त्या सभागृहात.
स्वाभिमान पाटी पेन्सिल घेऊन शिकवावा लागला नाही संभाजीराजांना. त्यांनी बघितलं आपला बाप काय स्वाभिमानानं जगतो. संभाजीराजांना आपण छावा म्हणतो साहेब, छावा कुणालाही म्हणत नाही. त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून तर छावा जन्माला आला. आणि म्हणून आदर्श हे असे सांगून नाही, आदर्श हे आमच्या वागण्या बोलण्यातनं निर्माण व्हायला हवेत. ते वागण्या बोलण्यातले आदर्श आपण निर्माण करावेत. ते करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो. मस्त जगा, छान जगा, आपल्या वागण्या बोलण्यातनं येणाऱ्या पिढ्यांना काही चांगले संस्कार द्या आणि त्यातून एका जगाला हेवा वाटेल अशी संस्कृती आम्ही आमच्या समाजात निर्माण करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाताना इतकंच सांगतो, हसत राहा. कालही मी सांगितलं होतं, हसत राहा. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं, खूप सारी, सकाळी आपला विषय झाला अमोलजी, खूप इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं म्हणजे आपण सुधारत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं तर सुविधा निर्माण होतात. सुविधांमधून माणसाचं जगणं सुलभ होतं, पण सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. 50ला गणराज्यांची स्थापना झाली. 56ला राज्यांची विभागणी झाली. 62ला भारतावर आक्रमण झालं. 69मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 72मध्ये घाशीराम कोतवाल नाटक आलं. 75मध्ये शोले चित्रपट आला. 79मध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी ध्येयधोरण आखली. 82मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला. 84मध्ये मारुती उद्योग समूहानं जगाच्या बाजारपेठेतून भारताचं नाव केलं. 89मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता येईल का याच्यासाठी प्रयत्न झाले. 91-93ला व्यापारीकरण स्वीकारलं. 95ला गॅट करार स्वीकारला. 2000पर्यंत कम्प्युटरच्या बाबतीत भारत जगाचा बाप झाला. 2005पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला. 2007मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली. 2008-2009पर्यंत प्रत्येकाच्या दारात नॅनो येईल का याची स्वप्न बघायला लागलो. 2015-16पर्यंत आम्ही कमालीचं इन्फ्रास्ट्रक्चर चेंज केलं. आत्ता 23-24मध्ये आमचं यान थेट दक्षिण ध्रुवावरती चंद्रायन 3. किती भयानक, किती कमालीची, हेवा वाटेल मानवजातीला अशी प्रगती गेल्या 70-75 वर्षामध्ये आपण केली आहे. एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर बदललं, एकीकडे भौतिक सुविधांची निर्मिती झाली. गावागावातले रस्ते साहेब आज सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत. एकेकाळी गावात रस्ते नव्हते, लोकांना प्रवास करणं शक्य नव्हतं. आता गावागावातला रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा झालाय. रस्ता सिमेंटचा झाला, पण आजही संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही. रस्ता सुधारून उपयोग आहे का? त्याच्यावरचं चालणं सुधारायला हवं. प्रत्येकाच्या हातात एक नाही, 2-2 मोबाईल आले, पण आमचं बोलणं मात्र सुधारलं नाही. पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आमचे प्रेमाचे संबंध मात्र निर्माण होऊ शकले नाही. तुम्ही कोणत्या संस्कारांची आणि कोणत्या संस्कृतीचा विचार करत आहात मला अजून उमगलेला नाही आहे. संस्कृती इन्फ्रास्ट्रक्चरनुसार बदलत जात नाही. इन्फ्रास्ट्रक्चरनं माणसाचं जगणं सोपं होईल, पण ते सुखी व्हावं याच्यासाठी अपेक्षित संस्कार आम्हाला आमच्या लेकरांना देता येईल का? मला वाटतं याचा विचार करा. मी मगाशी म्हटलं ना की काही जुनी माणसं घरात असावी लागतात. तुम्हाला कोणत्याही पुस्तकात वाचायला नाही मिळणार, ते तुम्हाला ह्या लोकांच्या अनुभवातनं शिकायला मिळेल. लोणावळ्याला एसटी थांबली आणि एक पोरगा एसटीतनं उतरला. एक आजी भुईमुगाच्या शेंगा विकत होती. त्याच्याकडनं, त्या आजीकडनं त्या लेकरानं शेंगा आणल्या त्या पोरानं आणि एसटीत येऊन खात होता. त्याची नजर खिडकीतनं बाहेर गेली. ज्या आजीकडनं शेंगा घेतल्या ती आजी अशी लंगडत लंगडत एसटीकडे येत होती. हा ज्या एसटीत बसला त्याच एसटीत आजी आली. आजीची भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती आणि नजर झाल्याबरोबर आजी म्हणली, ए बाबा घावला एकदाचा, ये इकडं. आजीला म्हणलं, आजी एवढ्या लांब आली, माझं काही चुकलं का? तुझं काही चुकलं नाही. शेंगा घेऊन एसटीला पळत आला, तुझे 4 आणे राहिले की म्हणले माझ्याकडं. ते 4 आणे द्यायला परत आले. तुझे 4 आणे जर माझ्याकडे राहिले असते तर ते परत करायला मला पुन्हा जन्म घ्यावा लागला असता. कोणत्या पुस्तकातून शिकायचं आहे हे संस्कार? कुठून वाचायचे मला सांगा. पोरगा म्हणला, आजी 4 आणे द्यायला एवढ्या लांब आली आणि तुझ्या शेंगा उघड्या ठेवल्या होय, त्या कुणी नेल्या मग? त्यावर म्हातारी म्हणती, आंधळ्याची गुरं देव राखत असतो. कोण आलंय माझ्या शेंगा न्यायला? आजी नसती गाठभेट झाली तर 4 आणे एखाद्या गरीबाला देऊन टाकायचे, एवढ्या लांब कशाला यायचं? त्यावर म्हातारी म्हणती, लोकाच्या पैशावर पुण्य नाही कमवत आहेत, तुझे 4 आणे तुला राहते. कुठून शिकायचं हे सगळं?
हे सांगण्यासाठी, हा संस्कार देण्यासाठी माणसं असावी लागतात. ती माणसं जपा. शेवटचे एक मिनिट घेतो. स्पर्श ठेवा. जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. जोपर्यंत नाती आहेत तोपर्यंत कुटुंब आहे. जोपर्यंत कुटुंब व्यवस्था आहे तोपर्यंत आपली संस्कृती, समाज टिकून आहे. ते टिकवण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. किती दिवस झालेत आठवून बघा. जन्म दिलेल्या आईला आपण शिवलेलो नाही आहे. तिच्या पोटात आपण 9 महिने होतो. तिला शिवून किती दिवस झाले. तिच्या हाताला हात लागून किती दिवस झाले. ज्या बापानं बोटाला धरून चालायला शिकवलं त्या बापासोबत स्पर्श आठवतोय का. घरातून बाहेर पडलात आईच्या पायावर डोकं ठेवा. घरातून बाहेर पडलात बापाच्या पायाला हात लावा. आई काळीच काढून देते. माझं आयुष्य तुला लागू दे म्हणते. बाप पाठीवर थाप मारतो. पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. कुठून अनुभवायचं हे नंतर सगळं. मला वाटतं हा स्पर्श कायम ठेवा. सुधामूर्तींचा एक किस्सा माझ्या भाषणात आला होता. त्यांनी लिहिलं, मी ज्या घरात राहायचे ते घर रेंटचं होतं. त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं. त्या प्राजक्ताच्या झाडाची फांदी खिडकीपाशी आलेली होती. मी खिडकीत अभ्यासाला बसायचे. खिडकीतनं बाहेर हात जायचा. फांदीवरनं मी हात फिरवायचे. त्या फांदीला माझ्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती. मी बोलायचे, झाडही माझ्या बोलण्याला साथ द्यायचं. मी बोलायला लागले की कधी पानांची सळसळ ऐकायला यायची, कधी फुलांचा सडा पडायचा. तेही आता संवादाला प्रतिसाद देत होतं. घर रेंटचं होतं. कधीतरी सोडावं लागणार होतं. 4 दिवसांनी आम्ही घर सोडणार. म्हटलं शेवटचं झाडाला सांगू, 4 दिवसांनी आम्ही घर सोडतोय. पुन्हा भेट होईल की नाही मला माहीत नाही. सांगायला म्हणून गेले. पुढचे 4 दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. ते झाड अगदी गप्प गप्प बोले नसं झालं. शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी आम्हाला निघायचं होतं. सगळं सामान गाडीत भरलं. मीही गाडीत बसले आणि म्हटलं शेवटचं झाडाला भेटून येऊ. भेटायला म्हणून गेले. घट्ट मिठी मारली त्या खोडाला. रडून घेतलं जेवढं रडता येईल तेवढं. 2 मिनिटांनी गच्च झालेले डोळे उघडले आणि बघते तर काय, बाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. ते झाड जणू मला सांगत होतं, रडू नको, भेटू पुन्हा कधीतरी. गाडीत बसले आणि मी निघून गेले. 2 वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले. कुणाला तरी विचारलं, का हो, जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, अजून ते आहे का. तेव्हा कोणीतरी म्हटलं, झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. जोपर्यंत नाती आहेत तोपर्यंत कुटुंब आहे. जोपर्यंत कुटुंब व्यवस्था आहे तोपर्यंत ही समाज व्यवस्था आहे. आणि म्हणून या समाजाला चांगला विचार आणि संस्कार देण्यासाठी अपेक्षित गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत घेऊन चला. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आणि हसत राहा. मी ज्या घरात जन्माला आलो ते घर पत्र्याचं. वर पत्र्याला हात लागला, उडी मारली तर पत्र्याला हात लागायचा. मी आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का. आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी आईला म्हणायचो, आई शासनाचा GR आहे का, शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही. ती म्हणायची, कार्ट्या नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो, का. ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं, आता उन्हाळा सुरू झाला आहे. घर गळायला लागलं का तुला कळतं, आता पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं नाही. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. लवंगी फटाकड्याचा पुडा जर कधी दिवाळीला आणला तर अख्खी लढ कधी एकखटी वाजवली नाही. एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. मस्त राहा, हसत राहा. निरर्थक गोष्टी सोडून द्या. नको नको ते अहंकार जे मनाला चिटकून घेतलेत त्या सोडून द्या. आपल्या पराजयाचं आणि पराभवाचं कारण जर काय असेल तर आपण निरर्थक गोष्टींना चिटकून बसतो. तुम्ही पोपट पकडणारा शिकारी कधी बघितलाय. तो हातात बाण बीन धनुष्य बिनुष्य पिंजरा बिंजरा घेऊन जात नाही. तो एक दोरी हातात घेऊन जातो. एका झाडाला दोरी बांधतो, दुसऱ्या झाडाला दोरी बांधतो आणि त्या दोरीवरती पोपट बसला की एका बाजूची दोरी तो सैल करतो. दोरी सैल झाली का पोपट पडायला लागतो आणि दोरीला घट्ट पकडतो. घट्ट पकडतो, तो उलटा होतो तरी तो ती दोरी सोडत नाही. दोरी सोडल्यानंतर उंच भरारी घेता येऊ शकते, त्याच्या पंखामध्ये उडण्याचं बळ असतं, पण निरर्थक गोष्टींना इतका पकडून बसतो की तो त्याची उडण्याची कला सुद्धा
विसरून जातो. निरर्थक गोष्टींना घट्ट पकडून बसू नका. अर्थपूर्ण गोष्टी, समाजाच्या, कुटुंबाच्या, व्यक्तिगत आपल्या हिताच्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना द्या. चांगला संस्कार द्या आणि त्यातून उत्तम संस्कृतीचा निर्मिती आपण सगळे मिळून करूया अशी अपेक्षा बाळगतो. नाविन्य स्वीकारा. शेवटचं 1 मिनिट घेतो. नाविन्य स्वीकारा. नवीन तंत्रज्ञान. संस्कृती म्हणजे फक्त पोथी पुराण म्हणजे संस्कृती नाही. नाविन्य स्वीकारलं पाहिजे. नाविन्य जर स्वीकारलं नाही, नवीन तंत्रज्ञान जर स्वीकारलं नाही, तर आपण समाजात टिकू शकणार नाही. आता हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? पॅनासॉनिक, सोनी. आता कोडॅक आहे का? आता एक जमाना होता कोडॅकचा. आता कोडॅक तुम्हाला सापडणार नाही. कोडॅकमध्ये रोल बिल असायचा. आता डिजिटल टेक्नॉलॉजी आली. आता कोडॅक दिसत नाही. केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, एक काळ तर कोडॅकचा असला होता की नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला, आणि 6-6 महिने फोटो मिळत नव्हते. फोटोग्राफरला विचारलं अल्बम कुठे आहे, ते म्हणायचं धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतं कोणाच ठाऊक. केवळ नाविन्य स्वीकारलं नाही म्हणून कोडॅक बाजारात नाही. आपल्या पिढीनं कोणत्या कंपनीचा फोन घेतला होता आयुष्यात पहिल्यांदा? आता नोकिया आहे का? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया बाजारात नाही. नाहीतर 3310, 1100, 1600. काय जमाना होता. काळ आणि वेळेनुसार जे बदलले नाहीत ते टिकले नाहीत. आणि म्हणून आपल्याला सुद्धा समाजाच्या, व्यक्तिगत आपल्या हिताचं असणारं तंत्रज्ञान स्वीकारावं लागणार आहे. तुम्हाला आठवतं रविवारी TV ला पिक्चर लागायचा 4 वाजता, मराठी पिक्चर. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ. आणि मध्ये एक जाहिरात लागायची. तरुण पोरांना आठवत नसेल पण माझ्या वयाच्या सगळ्यांना ही जाहिरात पाठ आहे. लाईफ बॉय है जहा. आणि त्या जाहिरातीत बाबा फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतात कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती, क्रिकेटची क्रेज होती. पण फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली कुणास ठाऊक. मला प्रश्न पडायचा, पण विचारायचं कुणी लाईफ बॉयला. लाईफ बॉयची मोनोपोली होती. दुकानात जाऊन लोक साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायचे. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूरला लक्सनं ब्रँड अँबॅसिडर केलं. लक्सनं असं मार्केट कॅप्चर केलं, लाईफ बॉयला कळलं आता फुटबॉल खेळणारी पोरं उपयोगाची नाहीत. त्यांनी लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी म्हणते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. काळ आणि वेळेनुसार कसं बदलावं हे या कंपन्यांकडनं शिकावं. कोरोनाच्या काळात एक तरी साबण जाहिरात करत होता का, आमचा साबण वापरल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. आणि त्या मोती साबणाचं गणित तर मला अजून कळालेलं नाही. ते वर्षभर कुठं असतंय कुणाच ठाऊक. ते दिवाळीलाच येत आहे. उठा उठा, त्यानं ठरवून घेतलंय काय बदलायचं, काय नाही बदलायचं, काय स्वीकारायचं, काय नाही स्वीकारायचं. ते तारतम्य ठेवून स्वीकारा आणि येणाऱ्या पिढ्यांना द्या. आपण या ज्ञानचैतन्य फाउंडेशनच्या माध्यमातून 2 दिवसांची ही व्याख्यानमाला आयोजित केली. आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपणा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपण एवढ्या वेळात वेळ काढून इथे आलात आणि ऐकलत त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. मस्त रहा, हसत रहा. No once more, no retake for any moment. So please, 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 dear friends, keep smiling. Thanks a lot.